तुला जायचं असेल ना, तू जा तुझ्या माहेरी आणि परत आली नाहीस ना तरी चालेल. मला जायचं असतं ना तर मी केव्हाच माहेरी निघून गेले असते. काल परत आले नसते मी. पण काही झालं तरी सुद्धा तुमची सुटका होऊ देणार नाहीये. माझ्या रेवला तुम्ही किडनॅप केलं हे मी सगळ्यांसमोर सिद्ध केल्याशिवाय ना गप्प बसणार नाही. इतके दिवस मला वाटत होतं की मी चुकले, मी सगळ्यांना फसवलंय. माझ्यात अपराधीपणाची भावना होती ना, म्हणून मी सगळ्यांचं सगळं ऐकून घेत राहिले, गप्प बसले. पण आता इट इज युअर टर्न. आता तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या माहेरी तिकडे यावंच लागेल. माझे बाबा खूप अपेक्षेने आलेत बोलावणं करायला. निदान त्यांचा मान राखण्यासाठी तरी तुम्हाला तिथे यावंच लागेल. मी काही म्हणाले तरी सुद्धा ते यायला नाहीच म्हणणार. मी काय केलं म्हणजे ते हो म्हणतील. अविराम, जा ना बाळा. तुम्ही आधी माझ्या 3 गोष्टी ऐकून घ्या आणि मग काय तो तुमचा निर्णय द्या. पहिली गोष्ट, तुम्ही जर माझ्या बरोबर माझ्या माहेरी आलात तर तिकडनं परत आल्यावर तुमची सगळ्यात कठीण कंडिशन मी हसत हसत मान्य करेन. दुसरी गोष्ट, जर ती कंडिशन मी पाळण्यात अयशस्वी ठरले तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य असेल. आणि तिसरी गोष्ट, मला काही माहिती नाही. तुम्ही माझ्या बरोबर या. मी माझ्या बाबांना असं निराश झालेलं नाही बघू शकत. म्हणजे आपल्यात जे काही आहे त्याची शिक्षा त्यांना का? त्यांच्यासाठी तरी प्लीज तुम्ही या. त्यांची सगळ्यात मोठी चूक ही आहे की तुझ्यासारख्या मुलीला जन्माला घातलं. आणि त्यानंतर शिस्त लावायला, संस्कार द्यायला विसरले. बस दुर्गा, बस. आपला राग हिच्यावर आहे, हिच्या आई वडिलांवर नाही. हिच्या आई वडिलांना काही बोललेलं मला खपणार नाही. आणि एकदा तोंडातनं शब्द बाहेर पडला की तो परत घेता येत नाही. सॉरी सॉरी एज. ठीक आहे, मी येईन तुझ्या माहेरी. पण तुझ्यासाठी नाही, फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांसाठी. कोणाच्या आई वडिलांना हर्ट केलेलं मला आवडत नाही. त्यांना सांग आपण वेळेत पोहोचू संध्याकाळी. तू इकडे काय करतोयस? आय एम सॉरी रेवती, मला प्लीज माफ करशील? हे बघ, ही तुझी नाटकं वगैरे सगळं बंद कर बरं का, आणि निघून जा इकडून. मला अजिबात तुझं तोंड बघायची इच्छाच नाहीये. रेवती रेवती रेवती, अगं तू मला बाहेर काढतेस. मला अगं तू विसरतेस का तुझं केवढं प्रेम होतं ते माझ्यावर? सगळं विसरतेस का? हो, विसरलीये मी, सगळं विसरलीये.
कारण तू ह्याच घरात येऊन इथे मला सांगितलं होतंस की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तू मला म्हणाला होतास की तुझं फक्त तुझ्या बायकोवर प्रेम आहे आणि तू कधीही तिला घटस्फोट देऊ शकत नाहीस. मग मी का लक्षात ठेवू तुला आणि मी का बोलू आता तुझ्याशी? प्लीज इथून निघून जा, मला अजिबात बोलायचं नाहीये तुझ्याशी. रेवती प्लीज एकदा हात सोड. आय एम सॉरी मी नाही टच करणार तुला, पण तू प्लीज शांतपणे एकदा माझं ऐकून घे. रेवती, मी तुझ्याशी जसा वागलोय ते अगदी चुकीचं होतं, मान्य आहे मला. पण मी तुला जे काही बोललो ते सगळं मनापासून बोललो असेल का ग? आपल्या नात्याबद्दल जेव्हा तुझ्या बहिणीला लीलाला कळलं तेव्हा ती कशी रिॲक्ट झाली, केवढी चिडली होती ती माझ्यावर, आठवतंय ना? खूप खूप प्रेशर आणला तिने माझ्यावर, मला धमक्या दिल्या, माझी तक्रार करेल, माझ्या बायकोला जाऊन सगळं सांगेल. मी काय केलं असतं मग, मी सांग ना. म्हणून तिच्या दबावाखाली येऊन मी हे असं सगळं वागलो. पण प्रत्यक्षात माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे आजही. रेवती, तुला माहित नाही मी माझ्या बायकोसोबत कसे दिवस काढतोय ते. ज्या दिवसापासून तू माझ्याशी बोलणं बंद केलंयस ना, त्या दिवसापासून एकही दिवस असा आलेला नाहीये ज्या दिवशी मी तुझी आठवण काढली नाहीये रेवती. हे बघ रेवती, झालं गेलं ते सगळं विसरून जा. हा, मला प्लीज एक संधी दे माझं प्रेम सिद्ध करण्याची. हा, माझं खरंच खूप प्रेम आहे ग, मी नाही जगू शकत. विक्रांत, बस. मला नाही ऐकायचंय तुझं. प्लीज इथून निघून जा आत्ताच्या आत्ता, लगेच. रेवती ऐक ना. रेवती प्लीज मला असं टाळू नकोस ना तू. हे बघ, मला एक संधी दे ना, मी सगळं काही नीट करून टाकेन, मी सांगतोय ना तुला. मला एक संधी दे ना. अगं प्रेम आहे आपले. विक्रांत, बस. हे बघ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. तू बऱ्या बोलानी आत्ताच्या आत्ता निघून जा. रेवती, अगं कालंदी, अगं जावई बापू निघाले सुद्धा. मला वाटतं ना त्यांना आपण इथं आलेलो आवडलेलं नसणार. तरी मी तुला सांगत होतो की लीलाला विचारल्याशिवाय काही करत जाऊ नकोस म्हणून. पण तू ऐकतच नाहीस माझं. आपण ना उगाच आलो इथं. काय हो? ते तुमचा रक्तगट निगेटिव्ह आहे का? कायम निगेटिव्ह बोलत असता. हे बघा, असं काहीही झालेलं नसणार, सगळं चांगलं असेल. उगाच ना तुम्ही या नसत्या शंका कुशंका मनात आणू नका आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणं थांबवा आता. हे घर आहे ना आपल्या लीलाचं आहे आणि इथे आपण कधीही येऊ शकतो. ते राहू देत. हे बघा, उगाच ना इथे वेळ घालू नका माझा. आत काय चाललंय कळायला हवंय मला. चला आता, वेळ घालू नका, चला. आजी, हा, आजी, एजे जरी हिच्या घरी जायला तयार असली तरी आम्हाला नाही जमणार. का पण दुर्गा? जाऊ दे आजी. तसंही तिथे फक्त मी आणि एजेंनी जाणं गरजेचं आहे. एका अर्थी ह्या नाही आल्या तर बरंच होईल. लीला, आजी तसं नाही, पण माझी मावशी आई आणि बाबा किती आपलेपणाने आमंत्रण द्यायला आले. उगाच त्यांच्या घरी जाऊन त्यांचाच अपमान व्हायला नको. वहिनी, मग आपण का थांबलो इथे? नाही म्हणजे आपल्याला आमंत्रणच नाहीये तर आपण जाऊया इथून. हो ना, तसंही आपल्याला खूप काम आहेत. हिच्यासारखे रिकामटेकडे नाही होत आपण. चला चला. आजी, तुम्ही तरी आल ना माझ्या घरी. लीला अशी कशी ग तू वेडाबाई? लग्नानंतर मुली फक्त आपल्या नवऱ्यासोबत बाहेर जाण्याची संधी शोधत असतात. असं नको असते त्यांना आपल्या बरोबर. आणि तू जिथं जाशील तिथं आग्रहानं मला नेऊ पाहतेस. आजी, मी काय विचारतेय, तुम्ही आल ना. अगं माझे पाय सकाळपासून दुखतायत लीला. आज जरा मी विचार करते की बाहेर जाणं टाळूयाच. त्यामुळे तू आणि अभिराम जाऊन ये. आजी, काय आजी? या म्हणजे खरंच एजे येणार आहेत आमच्याकडे? अरे, लीलानं आग्रह केल्यानंतर नाही कसा म्हणेल तो? हे मात्र छान झालं. बरं सरोजिनी ताई, आम्ही आता निघतो.
संध्याकाळची तयारी करायची आहे ना हं? चला 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 चला. अगं हे सगळं तुझ्या बहिणीमुळे होत आहे. तुझ्या बहिणीमुळे आपल्या रिलेशन मध्ये सगळे एवढे प्रॉब्लेम झाले. पण ती तर आता इथे नाहीच आहे ना. ती गेली अगं तिच्या सासरी. मग आपल्याला तर आता मोकळीक मिळाली आहे. हे बघ रेवती, प्लीज आपण आधीसारखं एकत्र येऊया ना. मला आधीसारखं तुझ्याशी बोलायचंय अगं. प्लीज रेवती, रेवती प्लीज माझं ऐकून घे ना प्लीज. आय लव्ह यू. थँक्स रेवू. रेऊ नाही, रेवती. बाहेर हो. रेवती, ए रेवती अगं ऐक ना माझं. तू रेवती प्लीज, बाळा प्लीज दार उघड ना. रेवती प्लीज, अगं आठव ना आपलं प्रेम होतं अगं एकमेकांवर. रेवती प्लीज मला एक चान्स दे ना प्लीज. मी सिद्ध करेन ना प्रेम आपलं अगं. रेवती ऐक ना आपले सगळे आधीचे क्षण आठव ना प्लीज. तू नको ना एवढं कठोर वागूस रेवती. रेवती विक्रांत, तुझं माझ्यावर खरंच प्रेम होतं की नव्हतं हे मला नाही माहीत. मी मात्र तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं आणि त्याचा मला आणि माझ्या ताईला खूप त्रास झाला. मी आता त्यातून हळूहळू बाहेर पडली आहे. त्यामुळे पुन्हा मला त्या सगळ्यात ओढू नकोस प्लीज. मी तुझी वाट बघेन ग रेवू. रेवती, तू कितीही नाही म्हणालीस तरी मला माहिती आहे, जसं आज मला घरात घेतलंस तसंच एक ना एक दिवस तुझ्या मनातही जागा देशील. माझी वर्दी लीलामुळे उतरली असली तरी सगळ्या प्रॉब्लेम्सच्या मुळाशी तू होतीस रेवती. आणि तुला सगळ्याची किंमत मोजावीच लागेल. हे जे खरंच खुनी असतील का? मी खरंच इतक्या डेंजर माणसाबरोबर राहते. लीला, लीला, तुझ्याशी बोलतोय मी. काय झालंय? काय नाही, बोला. हे बघ, माझ्या 3 अटी आहेत. माझी पहिली अट, मी तुझ्या माहेरी तुझ्यासाठी नाही तुझ्या घरच्या लोकांसाठी येतोय. माझी दुसरी अट, मी तिथे मोजक्या वेळासाठी थांबणार आहे. मला थांबण्यासाठी जास्त आग्रह करायचा नाही, इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही. माझी तिसरी अट, आईने तुझ्या घरच्यांसाठी काही भेटवस्तू दिलेल्या आहेत त्या मी त्यांना देईन आणि तिथून निघेन. त्याच्या व्यतिरिक्त तुला अजून काही त्यांना द्यायचं असेल तर माझं शॉपिंग कार्ड यूज करायचं आणि शॉपिंग करायची. मला शॉपिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. या 3 अटी मान्य असतील तरच मी पुढे यायला तयार आहे, नाहीतर मी पूर्ण युटर्न घेऊ शकतो. नाही नाही नाही, ठीक आहे मान्यच. पण कॉपी कॅट, मी 3 गोष्टी सांगितल्या तर लगेच तुम्ही पण 3 गोष्टी सांगितल्या आणि त्या पण अशा. एक तर आपण कधी नाही ते माझ्या माहेरी जातो, तिथे मला माझ्या बाबांच्या आणि मावशीच्या चेहऱ्यावर हसू बघायचे. तिथे जाऊन तुम्ही निघायची घाई केलीत, सगळ्यांमध्ये न मिसळता हुप्प बसून राहिलात तर कसं वाटेल त्यांना? काही नाही, तुमच्या या 3 गोष्टींना काहीही अर्थ नाही.
आणि तुम्ही एक हट्टी असाल ना तर मी 10 हट्टी आहे. बघाच कशा मोडून काढते तुमच्या या 3 गोष्टी मी. येस हां ठीक आहे. मी विश्वाला सांगून जरा अपॉइंटमेंट फिक्स करतो. ए ताई फुलं घे की ताजी ताजी आहे. खरंच छान ताजी येतो, पण नको मला. घे की अशी काय करतेस ग? ताजी ताजी आहे ग फुलं. खरंच नको. एवढ्या मोठ्या गाडीतून फिरते, मावशीला थोडी मदत कर की. घे फुलं. मावशी केली असती मी तुम्हाला मदत, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. घे ग. एक मिनिट, पैसे नाहीयेत म्हणजे असं बोलतात का बाहेरच्या लोकांसमोर? आता नाही आहेत तर नाही आहेत, त्यात काय लपवायचे? तुला फुलं हवी आहेत का? नाही, मला फुलं हवी आहेत वगैरे असं काही नाहीये, पण आता अनायसे मावशी आणि बाबांकडे चाललोच होत, आणि त्या फुलवाल्या मावशींना पण थोडीशी मदत होईल. बरं जाऊ दे, जाऊया आपण. गोड बायको आहे की तुमची. घ्या की तिचं फुलं. नो थँक्स. आता नवरा बायकोच्या भांडणात माझ्या कशाला नुकसान करता? घे की रे बाबा, म्हातारीला चहा पाणी तरी भेटल. फुलं तुझ्यासाठी घेत नाहीये, तुझ्या घरच्यांसाठी घेतोय. उगाच मिसअंडरस्टँडिंग नको. हा देऊ का? हा नाही हा नको, तो द्या. ते फ्रेश नाही ते दे. आत्ताच तर म्हणाले होते मी तुझ्या घरच्यांसाठी शॉपिंग करणार नाही, आणि आता बघा स्वतःच निवडून निवडून फुलं घेत आहे. एवढं सुद्धा नाही माझ्याकडं. राहू द्या तुमच्याकडे. सुखाने संसार करा आणि मुलीला फुलासारखं जपा. अशी कशी कोंडली गेली रे श्वेता? हा? आणि तुला मला सांगता येत नाही? काहीतरी केलं असतं ना मी. आणि हे बघ, असा प्रत्येक प्लॅन जर आपला फसत राहिला ना, तर ती लीला आणि तो एजे कधी एकत्र येतील कळणारही नाही. आणि त्या एजेला उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न अपूर्ण राहील, समजलं? असं कसं? नाही म्हणजे मी तिथे जे काही केलं ते तुम्ही बघितलंच नाही का? तिथे ऐनवेळी रिपोर्टर मी आणला. माझी आयडिया होती ती. मी ते केलं म्हणून रिसेप्शन मध्ये तमाशा तरी झाला. तमाशा एजे आणि लीलाचा नाही झालाय, तमाशा आपल्या प्लॅनचा झालाय. प्रत्येक मीडियानी छापलंय ते एजे आणि लीलाचं एकमेकांवर कसं आणि किती प्रेम आहे. तुझा तो पत्रकार आणि ती श्वेता, काही उपयोग झाला नाही त्यांचा. श्वेताचा उपयोग तेव्हा झाला नसला तरी पुढे जाऊन होणार आहे. हे बघ, श्वेता आपल्या फायद्याचं प्याद आहे. ते तिच्याशी बोलत असताना मला स्ट्राईक झालं की तिचं आणि एजेंटचं लग्न जे मोडलंय ना, ते खूप लागलंय तिला. खूप राग आहे तिच्या मनात. तिला आणि एजेंटचा बदला घेण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, आणि तिच्या ह्याच रागाचा फायदा आपण घेऊ शकतो. आता या श्वेताचा कधी आणि कसा वापर करायचा हे मी ठरवतो.